सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज 19/12/2025 शुक्रवार आणि आज आहे वेळामावशा. तर मी देवीची पूजा प्रथम करायला घेतली वेळामावशेची. आणि वेळामावशा का म्हणून साजरी केली जातात हे तुम्हाला मी पुढं सांगणारच आहे. पण पहिले आपण देवीची पूजा पाहूयात की आज अमावस्या होती आणि म्हटलं देवीला जरा छान अशी साडी नेसवावी, म्हणून मी वेगळी आणि थोडीशी रिचमध्ये काठापदराची साडी घेतलेली आहे. पण ती साडी खूप फुगत होती देवीला, म्हणून देवीलाच कमरपट्टा पण मी घातलेला आहे. नंतर दागिनं वगैरे घालून घेतलं देवीला आणि आता मी देवीला हार घालत आहे. तर अमावस्या पौर्णिमेला मी देवींना अशा वेगळ्या साड्या नेसवत असते आपल्या रेग्युलर सोडून. कारण रेग्युलरच्या साड्या पाचवारी म्हणजे साध्या असतात आणि बाकीच्या जरा काठपदराच्या साड्या नेसवले की नाही खूप छान दिसतं, देवीचं रूप खुलून दिसतं. त्याच्यामुळं देवीला मी चांगली साडी नेसवत असते. आणि अमावस्या पौर्णिमेला तर मी आवर्जून कितीही काम असू द्या मला शेतातलं वगैरे, पण मी देवीची पूजा न विसरता करत असते. तर आज वेळ अमावस्या होती आणि या अमावस्येची पूजा पण मी केलेली आहे. तुम्हाला मी पुढं व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तर या अमावस्येला वेळ अमावस्या का म्हणतात? ही अमावस्या महाराष्ट्रातील विशेषतः मराठवाडा, सोलापूर, लातूर, धाराशिव या भागात साजरी करतात. जो मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्येला शेतात शेतकरी कुटुंबासोबत जातो आणि शेतात ही अमावस्या साजरी करतो. कशासाठी साजरी करतो तर शेतकऱ्याची शेती समृद्ध आणि सुबत्ता यावी यासाठी तो काळ्या आईची म्हणजे धरती मातेची पूजा करून साजरी करत असतो. त्यामध्ये पांडवांची प्रतिकात्मक पूजाही केली जाते. हा सण मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्याला येतो, जेव्हा रब्बीचे पीक ज्वारी गहू चांगली वाढलेली असतात तेव्हा. या पूजेचं उद्दिष्ट शेतीतील पिकाच्या संरक्षणासाठी आणि समृद्धीसाठी शेतकरी राजा या दिवशी प्रार्थना करतो. म्हणजे काहीतरी शेतातून आपण या काळ्या आईतून काहीतरी उतरावी व्हावी आणि आपली काय परतफेड म्हणून तिला देवाप्रमाणे तो जपत असतो. कारण त्याचं पूर्ण आयुष्य पूर्ण उदरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबून असतो. त्याच्यामुळं तो धरती मातेची पूजा करतो. ह्या प्रत्येक भागात या अमावस्याला वेगवेगळ्या प्रकारे पूजा केली जातात. कोण सणाप्रमाणेच पुरणपोळी वगैरे करून दिवे वगैरे कणकेचे दिवे बनवतात आणि ते दिवे शेतात जाऊन लावतात आणि शेतात जाऊन जेवण वगैरे करतात. म्हणजे ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार ती साजरी केली जाते. शेतकरी वर्षभर कष्ट करून काळ्या आईच्या पिकाकडे आस लावून बसलेला असतो. त्याच्यामुळं की हे धरती माता तू जे मला देणार आहे मी कष्ट केलेले फळ ते तू जरा भरभरून दे आणि तू देत आहे त्याचा काही तू मोबदला घेत नाही आमच्याकडून. त्याच्यामुळं तिची पण आईप्रमाणे एखाद्या देवाप्रमाणे पूजा केली जाते. अशी ही वेळ अमावस्या साजरी करतात. वेळ अमावस्या काळ्या आईच्या मातीच्या उपकारातून उतराई होण्याचा हा दिवस आपल्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येवो म्हणून शेतकरी राजा करत असतो. शेतकरी हा प्रत्येक सण हा खूप म्हणजे त्याला ज्या शेतासाठी उपयोगी वस्तू लागतील म्हणे शेती, बैल असो, अवजार असो, बाकी कोणती शेतातली साधने असो त्याची पण तो पूजा करत असतो शेतकरी राजा. त्याच्यामुळं ही वेळ अमावस्या साजरी केली जाते. आणि विशेषतः करून पश्चिम महाराष्ट्रात एवढी ही वेळ अमावस्या साजरी केली जात नाही, पण ही जास्त करून मराठवाड्याच्या भागात जास्त पाहायला मिळते. माझं माहेर पण धाराशिव जिल्ह्यात आहे, तिकडं पण हे कमी अधिक प्रमाणात केली जाते. तर मी तुम्हाला आता देवीची पूर्ण पूजा झालेली आहे आणि वेळ अमावस्या
का साजरी करतात हे सांगितली आहे आणि पुढं मी दाखवणारच आहे की वेळामोशा मी कशी साजरी केली. मी आज देवीला नैवेद्य म्हणून गोड शिरा पण बनवलेला होता. थोडी गडबडच होती आणि त्या ज्या एक जण दिसलेलं होतं पूजेत, त्या माझ्याकडे कामाला आल्या होत्या मावशी. आणि नंतर ही पूर्ण झालेली पूजा अशी देवीची दिसते. साडी वगैरे नेसवून झालेली आहे. आणि नंतर आज आम्हाला शेतात ड्रीप अंथरायचं होतं आणि कामाला 2 गडी पण होते आणि 1 बाई होती आणि आम्ही 4 जण काम करणार होतो शेतात. त्याच्यामुळं आम्ही दोघींनी अगोदर तर ड्रीप डोक्यावरच घेऊन गेलो होतो आणि नंतर शेतात गेलो. मी वटीचं सामान वगैरे हळदी, कुंकू, अगरबत्ती आणि शिरा केलेला होता गोड प्रसादासाठी. मी आधी थोडंसं पाणी घातलं जमिनीला आणि नंतर हळदी कुंकू लावलं आणि त्या मावशींना पण हळदी कुंकू लावलं. मी स्वतः पण लेले आणि नंतर थोडीशी साखर, धने वगैरे टाकले काळ्या आईसाठी आणि पिसा आणला होता ओटी भरण्यासाठी आणि सामान पण आणलं होतं मी ओटीचं. ते ओटीचं सामान मी टाकत होती आणि एक नारळ घेऊन आले होते मी फोडण्यासाठी. तो नारळ शिवस्वराजला सांगितला फोडायला. तर तो त्याने घेतला. तो म्हटला मीच फोडणार आहे. काही ड्रीप वगैरे ठेवलेला आहे बाजूला. ड्रीप आज आपल्याला अंथरायचं आहे. ड्रॅगनच्या मध्ये हरभरा टाकलेला आहे. त्या हरभऱ्याला ड्रीप अंथरायचं आहे. तर शिवस्वराज जिथं नारळ फोडत होता त्याला काय दगड मोठा नसल्यामुळे नारळ काय फुटत नव्हता. मग शेवटी मीच फोडला आणि आमचं काम सुरू झालं आहे ड्रीप अंथरायची. आम्ही 2 कॅरेट आणले होते आणि कॅरेटवरती असाही गोल रोल ठेवून मावशी घेऊन जात होत्या आणि माझ्या हाताला मध्येच ते पाईप कट करताना कटर लागलेलं होतं. ते मी शिवस्वराजला दाखवत होते आणि हा व्हिडिओ शिवस्वराज घेत होता. नंतर हे आम्हाला जास्त वेळ नाही, 1 वाजेपर्यंत गेलं ड्रीप अंथरायचं आणि 2 गडी होते. त्यांना इथं कटर लागलेलं आहे माझं. त्यांना ड्रीप जोडायला लावलं. त्याला जरा जॉयनर काढायचे होते आणि दुसरे एल्बो लावायचे होते. नंतर ड्रीप जोडलं आणि शेजारी पण बायका होत्या. आम्ही मग परत शेतातच जेवण केलं. कोथिंबीर, कांदा, काकडी वगैरे होती. आम्ही तिघींनी मिळून अशी आम्ही वेळामोशा साजरी. तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा.